नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड कंडक्टिंग वायर. This is the second application. Electric intensity due to charged conducting wire किंवा त्यालाच आपण सिलेंडर म्हणू शकतो. सिलेंडर ऑफ इनफायनाइट लेंथ. कारण वायर जी आहे ती सिलेंड्रिकल शेपची असते. आता वायर मुळे किंवा सिलेंडर इनफायनाइट किंवा व्हेरी लॉंग सिलेंडर मुळे किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रोड्यूस होईल याचं डेरिवेशन आता आपल्याला इथं करायचं आहे. ओके, तर हे डेरिवेशन कसं येणार बघा. सपोज दिस इज अ थिन वायर और सिलेंडर लाइक दिस. ओके, दिस इज अ थिन वायर और सिलेंडर लाइक दिस. शॉर्ट मध्ये याचं डेरिवेशन देखील कसं असतं ते तुम्हाला सांगतो. बोर्ड एक्झामला युजफुल ठरेल. कदाचित तुम्ही स्टडी केलेला असेल. सिलेंडर और थिन कंडक्टिंग वायर. तर पुन्हा एकदा कंडक्टिंग वायर म्हटलं की चार्ज कुठं स्टोअर होतो? सरफेसवर स्टोअर होतो, आतमध्ये स्टोअर होत नाही. सो दिस इज द ऍक्सिस. याची रेडियस किती आहे? कॅपिटल आर आहे. आणि ऍक्सिस पासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सला का आहे? देर इज अ पॉइंट पी ऍट अ डिस्टन्स आर. तर पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. तर हे डेरिवेशन कसं करता येईल बघा. तर याच्यामध्ये चार्ज, आता आपल्याला माहित आहे की चार्ज डेन्सिटी आपण डिफरंट सिग्मा वापरलेला आहे, लॅमडा वापरला आहे. तर लॅमडा कुणाला वापरतो आपण? वायर किंवा थिन रॉडला काय करतो आपण? लॅमडा टर्म वापरतो. तर इथं देखील काय करावं लागेल? आपल्याला लॅमडा नावाची टर्म वापरावं लागेल. कारण दिलेला चार्ज जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर लेंथ होणार आहे. सो दिस इज अ सिलेंडर on which charge is uniformly distributed. ओके, आता याच्यामध्ये लॅमडा काय म्हणजे काय असणार आहे? चार्ज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट लेंथ. ओके, म्हणजे लॅमडा म्हणजे काय येणार आहे? चार्ज डिवायडेड बाय दी लेंथ. म्हणजे ते याच्यावरूनच आपण चार्जचा फॉर्म्युला काय मिळवणार? लॅमडा इंटू लेंथ. ठीक आहे. आता गॉस थेरमचा इथे यूज करायचा आहे. गॉस थेरमचा यूज करायचा असेल तर काय करावं लागेल? आपल्याला गॉसियन स्पियर काढावं लागेल. गॉसियन स्पियर म्हणजे स्पियर नव्हे, गॉसियन सिलेंडर काढावं लागेल. ओके, कुठलाही एक क्लोज्ड सरफेस लागतो ना. सो दिस इज ए गॉसियन सिलेंडर. like this. कारण गॉस लॉ जो आहे तो इट इज रिलेटेड टू ओनली क्लोज्ड सरफेस. क्लोज सरफेस से रिलेटेड गॉस थेरम असतो आणि त्याच्यामुळे काय करावं लागेल? आपल्याला इथं क्लोज सरफेस काढावंच लागेल, अदरवाईज आपण गॉस थेरम अप्लाय करू शकत नाही. पी हा पॉईंट इथं आहे, तर पी पॉईंट मधून पास होणार काय केलेलं आहे आपण? कॉन्सेंट्रिक सिलेंडर काढलेला आहे. आता फर्स्ट बाय गॉस थेरम. by Gauss theorem. By Gauss theorem, flux over the Gaussian cylinder हे झालं गॉसियन सिलेंडर जे पी पॉइंट मधून पास होते. गॉसियन सिलेंडर फ्लक्स ओव्हर गॉसियन सिलेंडर काय असणार आहे? 1/ε0 टाइम्स चार्जेस इनसाइड दिस गॉसियन सिलेंडर. आता बघा या सिलेंडरच्या आत, आता या सिलेंडरची लेंथ पण घ्यावं लागेल. सपोज या सिलेंडरची लेंथ किती आहे? लेंथ ऑफ दिस सिलेंडर इज इक्वल टू एल आहे. एल इज द लेंथ ऑफ सिलेंडर. तर वायरची लेंथ किती असणार? सिलेंडरच्या आतमध्ये एलच असणार एक्झॅक्टली वायरची लेंथ. आणि एल लेंथ वरचा चार्ज किती असणार? लॅमडा एल. एल लेंथ वर चार्ज किती असणार? लॅमडा एल.
म्हणजे सिलेंडरच्या आत, गॉसियन सिलेंडरच्या आत चार्ज थोडक्यात किती आहे? लॅम्बडा एल आहे. बरोबर आहे ना? लक्षात येते ना? आपण एल लेंथचा हा गॉसियन सिलेंडर काढलेला आहे. गॉसियन सिलेंडरची लेंथ एल असेल तर आतमध्ये असणाऱ्या वायरची लेंथ पण एलच असणार. ओके, म्हणजे आतमध्ये असणारा चार्ज म्हणजे एल लेंथवर असणारा चार्ज, आणि एल लेंथवर असणारा चार्ज म्हणजे लॅम्बडा एल. ओके, म्हणजे सिलेंडरचा जो फॉर्म्युला आपला येणार आहे किंवा वायरचा जो फॉर्म्युला येणार आहे तो लॅम्बडाच्या स्वरूपात येणार, हे लक्षात ठेवा. सो दॅट इज लॅम्बडा एल डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. ऑल्सो flux is given by formula integration of E bar dot ds bar. Integration चा formula. Okay. Flux is equal to integration of E ds cos theta येणार. आता E जे आहे सिलेंडरच्या कुठल्याही पॉइंट, म्हणजे हे गॉसियन सिलेंडर जे आपण घेतलंय त्याच्या सरफेसवरचा कुठलाही पॉइंट घ्या, E तेवढंच असणार आहे. आणि त्यासोबत थीटा किती असणार बघा. या गॉसियन सिलेंडरवर मी एक छोटासा एरिया डीएस घेतला, त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ केली. ओके, थीटा म्हणजे काय असतं? एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांच्यामधला अँगल. एरिया वेक्टर म्हणजे काय येणार आहे? एरियाला काढलेली परपेंडिक्युलर, त्याला एन कॅप वगैरे असं आपण अनेक वेळा म्हणतो. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डायरेक्शन कशी असते? अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज असते. या दोन्ही डायरेक्शन काय येतात? सेमच येतात. एरिया वेक्टर म्हणजे एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांच्यामधला अँगल इथे किती येतो? 0 येतो. त्याच्यामुळे इंटिग्रेशन ऑफ ई डीएस लिहिणार आपण. त्याचबरोबर ई जे आहे सरफेस, म्हणजे गॉसियन सिलेंडर जे आहे त्या सिलेंडरवरचा प्रत्येक पॉइंट हा ऍक्सिस पासून तेवढ्याच डिस्टन्सला आहे, आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डिस्टन्सवर डिपेंड असते. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. कॉन्स्टंटला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया, इंटिग्रेशन ऑफ डीएस. आणि इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजे काय येणार? डीएस ज्या सरफेसवर आहे त्या सगळ्या सरफेसचा एरिया. त्या सगळ्या सरफेसचा एरिया किती येणार? आता महत्वाची गोष्ट म्हणजे या प्लेन सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स क्रिएट होणार का? नाही, कारण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय येते? पॅरलल टू सरफेस. टॉप अँड बॉटम सरफेसला काय येते? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पॅरल येते. म्हणजे टॉप आणि बॉटम सरफेसवर फ्लक्स क्रिएट होणार नाही, हे लक्षात घ्या. फ्लक्स कुठे तयार होणार? फक्त कर्ड सरफेसवरच इलेक्ट्रिक फ्लक्स तयार होणार. प्लेन सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स तयार होत नाही. आणि कर्ड सरफेस एरिया किती असणार रे? फॉर्म्युला माहित असेल. हा जर कर्ड सरफेस मी कट केला आणि स्ट्रेट केला, कट करून सरळ केला तर काय होणार? ते असं रेक्टँगल तयार होणार की ज्याची लेंथ किती असणार आहे? 2πr असणार. जेवढा सर्कम्फरन्स असणार ना तेवढं स्ट्रेट केल्यानंतर सर्कम्फरन्स येणार, आणि याची हाईट म्हणजे यल आहे. हा रेक्टँगलचा एरिया किती येणार मग? 2πr इंटू यल. हे फ्लक्सचे दोन फॉर्म्युले झाले. दिस इज नंबर 1, दिस इज नंबर 2. आणि हे जास्त इक्वेट केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मिळेल 2πrl इज इक्वल टू लॅम्बडा एल डिवाइडेड बाय इप्सिलॉन नॉट. आता काय होणार? दोन्ही साईडचं लॅम्बडा कॅन्सल आउट होईल. ओके, आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फायनल फॉर्म्युला आपल्याला येतो 1/2π इप्सिलॉन नॉट लॅम्बडा बाय आर. सो दिस इज युअर फायनल फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला तुम्हाला डेरिवेशन जरी लक्षात नाही ठेवलं तरी फ्रॉम नीट जेई पॉइंट ऑफ व्ह्यू हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज गिवन बाय फॉर्म्युला 1/2π इप्सिलॉन नॉट. 4 नाही येत इथं, लक्षात घ्या, 2 येतं. 1/2π इप्सिलॉन नॉट लॅम्बडा म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ. म्हणजे चार्ज वायरचा प्रॉब्लेम असेल तर नेहमी प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला चार्ज पर युनिट लेंथच दिला जातो, फक्त चार्ज कधी दिला जात नाही. ओके, सो लॅम्बडा दिलेला असेल डिवायडेड बाय आर. सो दिस इज युअर फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ सिग्मा पण काढू शकतो आपण. इन टर्म्स ऑफ सिग्मा देखील काढू शकतो. आता सिग्मा म्हणजे काय असतं? सिग्माचा फॉर्म्युला बुक मध्ये दिलेला नाहीये तर देखील आपण काढूया. सिग्मा इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय एरिया असतं. चार्ज डिवायडेड बाय एरिया म्हणजे काय असणार रे? एरिया सिलेंडरचा एरिया.
2πr into L, लेंथ ऑफ दॅट वायर, सॉरी, आणि इथं कॅपिटल आर घ्यावा लागेल, कारण चार्ज कुठं स्टोअर झालेला असणार, गॉसियन सरफेसवर नव्हे, त्या वायरच्या रेडियसवर. म्हणजे इथं काय येणार आहे, देअरफॉर क्यू इज इक्वल टू किंवा सिग्मा इज इक्वल टू असं लिहू शकतो मी, देअरफॉर सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय एल म्हणजे लॅम्बडा ना, सो लॅम्बडा डिवायडेड बाय 2πr होणार सिग्मा म्हणजे, कारण क्यू बाय एल म्हणजे काय असतं, चार्ज पर मीट लेंथ लॅम्बडा असणार. सो लॅम्बडा डिवायडेड बाय 2πr म्हणजे झालं तुमचं सिग्मा. ओके, म्हणजे लॅम्बडाचा फॉर्म्युला काय येतो, सिग्मा इंटू 2πr. म्हणजे हे रिलेशन सिलेंडरसाठी लक्षात झालं ठेवा नेहमी, सिलेंडरसाठी सिग्मा आणि लॅम्बडामध्ये हे नेहमी रिलेशन असतं, सिलेंडर किंवा वायरसाठी. सिग्मा म्हणजे काय, चार्ज पर युनिट एरिया, आणि लॅम्बडा म्हणजे काय, चार्ज पर युनिट लेंथ. अँड देअरफॉर ईचा दुसरा फॉर्म्युला काय येणार आहे, 1/2π एप्सिलॉन नॉट ॲज इट इज, लॅम्बडा म्हणजे सिग्मा इंटू 2π कॅपिटल आर डिवायडेड बाय स्मॉल आर. 2π गेट कॅन्सल, आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला येतो सिग्मा कॅपिटल आर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये चेंज काय झालाय बघा, स्पियरचा जो प्रॉब्लेम होता, स्पियरचा चार्ज स्पियरचा, त्याच्यामध्ये सिग्मा आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर स्क्वेअर होतं. परंतु सिलेंडर जर असेल किंवा वायर जर असेल तर तिथं मात्र सिग्माच्या स्वरूपात फॉर्म्युला येतो सिग्मा आर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर. फॉर्म्युला लक्षात येतोय का बघा, इकडे आहे बघा, ते दिसते का, स्पियरसाठी सिग्मा आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर स्क्वेअर होतं, तर त्याच्याऐवजी इथं फॉर्म्युला काय येतो, सिग्मा कॅपिटल आर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर. आता पुन्हा एकदा ती डायग्राम काढूया. सपोज देर इज अ सिलेंडर लाईक दिस, तर त्याच्या इनसाइड, सरफेस, आउटसाइड सगळे फॉर्म्युले पुन्हा, आणि त्याचा ग्राफ पण काढूया. This is axis. This is another axis. Okay, so this is capital R. आता सगळे फॉर्म्युले लिहूया. सुरुवातीला पॉइंट जर आउटसाइड असेल तर हा जनरल फॉर्म्युला काय आहे, 1/2π इप्सिलॉन नॉट लॅम्बडा बाय आर, किंवा सिग्मा कॅपिटल आर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन दी सरफेस, सरफेसवरची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायचं असेल तर, सॉरी इथं कॅपिटल आर लिहिलं चुकून, स्मॉल आर. आउटसाइडचा फॉर्म्युला काय, 1/2π इप्सिलॉन नॉट लॅम्बडा बाय स्मॉल आर, सिग्मा कॅपिटल आर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर. सरफेसवर काय होणार बघा, सरफेसवर स्मॉल आर जे आहे ते कॅपिटल आर होणार. ओके, म्हणजे पॉइंट पी जो आहे तो आउटसाइड असेल तर स्मॉल आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर होणार. पॉइंट पी सरफेसवर आला तर स्मॉल आर आणि कॅपिटल आर एकच होणार ना, त्याच्यामुळे इथं फॉर्म्युला येणार 1/2π इप्सिलॉन नॉट लॅम्बडा बाय कॅपिटल आर. आणि बघा आता कॅपिटल आर स्मॉल आर सेम झालं तर सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट. म्हणजे थोडक्यात सिग्मा, सर कुठलाही कंडक्टर असू दे, सरफेसवर इंटेन्सिटी किती असते, सिग्मा बाय इप्सिलॉन नॉटच येते. आणि हे फॉर्म्युले लक्षात ठेवायला सोपे आहेत, एक 2-3 वेळा रिवाइज केले ना लक्षात राहतात. आणि इनसाइडला पुन्हा एकदा कंडक्टिंग, कुठलीही कंडक्टिंग बॉडी असू दे, आतमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0च असते. ओके, म्हणजे थोडक्यात काय होणार बघा, आतमध्ये म्हणजे इथपर्यंत इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असणार आहे, पूर्णपणे 0 असणार आहे.
त्याच्यामुळे याचा ग्राफ कसा येणार बघा, इथून इथपर्यंत 0. ओके, सरफेसला काय होणार आहे, मॅक्सिमम येणार, आणि सरफेस पासून काय होणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्मॉल आर येते ना, हे असं ग्राफ येणार आहे. ओके, तर हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असणार आहे, सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट असणार. So this is the electric intensity on the y-axis and distance from the center on the x-axis. Any doubt in this case? काही डाऊट असेल तर विचारा. पुन्हा एकदा रिव्हिजन बघूया फॉर्म्युल्याचं, म्हणजे रिव्हिजन करत करत गेलो तर सगळे फॉर्म्युले लक्षात राहतील, पण हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. स्पियरसाठी, स्पियर चार्जड स्पियर असेल तर फॉर्म्युला काय होता, 3 फॉर्म्युले, आउटसाइड आणि सरफेस. इनसाइड काय 0च असतं. आउटसाइडला सिग्मा कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर स्क्वेअर, किंवा त्याला जनरल फॉर्म्युला 1/4 पाय इप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. डायरेक्ट इन्क्रीज असणार आहे ते. ग्राफचा इन्क्रीजिंग सेगमेंट मध्ये कर्व नसणार, अजिबात नसणार. हे डायरेक्ट इथपर्यंत सरफेस पर्यंत 0, सरफेसला सडनली सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट, आणि सरफेसच्या बाहेर परत कमी 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 होत जाणार ग्रॅज्युअली. सरफेसला सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट, आणि सिलेंडर किंवा वायरला आउटसाइडला काय असतं, 1/2 पाय इप्सिलॉन नॉट लॅम्बडा बाय स्मॉल आर, किंवा सिग्मा कॅपिटल आर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर. आणि सरफेसला पुन्हा तोच फॉर्म्युला, सिलेंडर असू दे नाहीतर स्पियर असू दे, सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट. सो दिस इज युअर, आतापर्यंत एवढे डेरिव्हेशन आणि पार्ट आपण बघितलेला आहे. हे फॉर्म्युले जरा वाचा 2-3 वेळा, लक्षात राहतात हे फॉर्म्युले. स्पियर साठी जनरल 1/4 पाय इप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर, सिग्मा आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. सरफेसला काय होतंय, सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट. सिलेंडर किंवा वायर साठी आउटसाइडला 1/2 पाय इप्सिलॉन नॉट लॅम्बडा बाय आर येतं, किंवा सिग्मा कॅपिटल आर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर. सरफेसला वन्स अगेन सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट. आणि ग्राफ देखील लक्षात ठेवा, इथं काय आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर आहे, लक्षात घ्या. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय आहे, आउटसाइडला इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. आणि स्पियरच्या केसमध्ये कसं होतं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइडला इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर होतं. हा देखील एक महत्वाचा डिफरन्स आहे. आउटसाइडला इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, आणि इथं इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. Let's see 2 examples on this. Question 1. Infinite linear charge produces electric field of. Okay, infinite linear charge म्हणजे चार्ज्ड वायर. ओके, आणि त्यांना प्रोड्यूस केलेलं इलेक्ट्रिक फील्ड दिलंय. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे, 9 × 10⁴ न्यूटन पर कुलोम ऍट अ डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर डिस्टन्सला हे इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस केलंय. कॅल्क्युलेट लिनियर चार्ज डेन्सिटी, लॅम्बडा फाइंड आउट करायचं आहे. तर काय, खूप इझी एक्झाम्पल आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड वायर और सिलेंडरचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 पाय इप्सिलॉन नॉट लॅम्बडा डिवायडेड बाय डिस्टन्स आर.
ओके, लॅमडा इज टू बी कॅल्क्युलेटेड. आता इथे व्हॅल्यू प्लेस करूया. 9 × 10⁴ इज इक्वल टू, आता 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. मग त्याच्यासाठी काय करतो, न्यूमरेटर 2 आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय करतो. म्हणजे 2 डिवायडेड बाय काय होईल, हे 4 पाय एप्सिलॉन नॉट होईल. लॅमडा डिवायडेड बाय आर किती आहे, 2 × 10⁻². ओके, सो 9 × 10⁴ इज इक्वल टू 2 गेट कॅन्सल. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू असते 9 × 10⁹. ओके, इंटू लॅमडा इंटू 10⁻². 10⁻² वर आलं. आता 9 and 9 गेट कॅन्सल. 9 and 9 गेट कॅन्सल. ओके, आणि टोटल आपल्याला पॉवरचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आता. सो दिस लॅमडा इज कमिंग टू बी, राईट हँड साईडला किती येणार बघा, 10⁻⁹ इंटू 10⁻², 10⁻11 आणि 10⁻⁴ डिवायडेड बाय 10⁻11 म्हणजे 10⁻⁷. ओके, that is the answer. So lambda is equal to 10⁻⁻7 coulomb per meter, because it is charge per unit length. It is charge per unit length. Next example. A long cylindrical wire, there is a long cylindrical wire carries a positive charge of linear density lambda. There is a wire आणि त्याची चार्ज डेन्सिटी दिली लॅमडा. चार्ज डेन्सिटी लॅमडा. लॅमडा म्हणजे काय असतं, चार्ज पर युनिट लेंथ असतं. An electron revolves in the circular path under the influence of attractive electrostatic force. Find the speed of electron. जे थोडक्यात असं दिलंय, अशा प्रकारे एक वायर आहे, चार्ज्ड वायर, आणि याची लिनियर चार्ज डेन्सिटी किती आहे, लॅमडा. आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन याच्यावरती रिव्हॉल्व होतोय, इन सर्क्युलर ऑर्बिट. In circular orbit, an electron is revolving. Okay, so this is one electron which is revolving in circular orbit. कारण इलेक्ट्रॉन वर चार्ज काय असतो, मायनस. मायनस आणि प्लस मध्ये अट्रॅक्शन असणार आहे. सर्क्युलर मोशन साठी काय लागतो, सेंट्रिपेटल फोर्स लागतो. अँड दिस सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता इथं सर्क्युलर मोशन जर व्हायचे असेल, इथं स्पीडचा फॉर्म्युला काढायला सांगितलाय. किती स्पीडने इलेक्ट्रॉन फिरत असेल त्याचा फॉर्म्युला काढायचा आहे. सर्क्युलर मोशनची रेडियस सपोज किती असेल, r असेल. तर फॉर सर्क्युलर मोशन, कुठलीही सर्क्युलर मोशन जर व्हायची असेल तर काय व्हावं लागतं, सेंट्रिपेटल फोर्स इथं असावा लागतो. तर हा सेंट्रिपेटल फोर्स किती येणार आहे, इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेंट्रिपेटल फोर्स किती येणार, त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे mv²/r. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज mv²/r. दिस इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रिपेटल फोर्स. अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला, आता इथं समजा r डिस्टन्सला इलेक्ट्रिक फील्ड E असेल आणि इथं चार्ज किती आहे, E आहे. इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला, EQ असतो, माहिती आहे ना, EQ. करेक्ट. ओके, तर E इंटू काय लिहिणार, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज, दॅट इज स्मॉल e. ठीक आहे, तर याच्यावरून फीचा फॉर्म्युला काढायचा आहे आता, परंतु E आता रिप्लेस करावं लागेल. ईचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज वायर किती असतं, ते पण रिप्लेस करूया.
So mv square by r is equal to 1 by 2 pi epsilon naught lambda divided by small r, that is the electric intensity, into E. आता दोन्ही साइडचं काय होईल, small r and small r get cancel. Okay, and therefore phi square is equal to lambda E numerator runner divided by 2 pi epsilon naught m runner. So phi is square root of lambda E divided by 2 pi epsilon naught m. म्हणजे याचा अर्थ काय होतो, फी जे आहे स्पीड ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन हे फक्त आणि फक्त स्क्वेअर रूट ऑफ लॅम्बडावरच डिपेंड असतं, कारण बाकी सगळंच कॉन्स्टंट आहे. मास ऑफ द इलेक्ट्रॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट ई ऑल आर कॉन्स्टंट. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन चार्ज वायर भोवती रिव्हॉल्व होत असेल तर तो फक्त लॅम्बडावर डिपेंडंट असतो आणि तो रेडियसवर डिपेंड नसतो. म्हणजे लॅम्बडा जर तेवढंच लॅम्बडा कॉन्स्टंटच लॅम्बडा पण कॉन्स्टंट असेल तर काय होणार, इथं 1 सेंटीमीटरच्या रेडियसमध्ये जरी इलेक्ट्रॉन फिरत असला किंवा 10 सेंटीमीटरच्या रेडियसमध्ये जरी इलेक्ट्रॉन फिरत असला तरी स्पीड मात्र तेवढंच येणार, स्पीड चेंज होणार नाही. ही एक महत्वाची गोष्ट येतं आपल्याला सापडते. सो फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r रेज टू 0. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, स्पीड इज इंडिपेंडंट ऑफ रेडियस. स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इज independent of radius. That is your answer. ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला इथं समजते. ओके, सो दिस इज द प्रॉब्लेम फ्रॉम द बुक DC पांडे. हे DC पांडेच्या सगळ्या केसेस प्रिपेअर केल्या ना, बऱ्यापैकी सगळं तुमचं कव्हर होते फिजिक्स व्यवस्थित. चांगलं प्रिपरेशन करा. तर आतापर्यंत आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू स्पियर, चार्ज द कंडक्टिंग स्पियर, कंडक्टिंग हा वर्ड तिथं महत्वाचा आहे. ओके, अँड चार्ज द कंडक्टिंग सिलेंडर बघितलं, किंवा चार्ज द कंडक्टिंग इनफायनाइट वायर. आता आपल्याला बघायचं आहे दॅट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू प्लेन इनफायनाइट शीट, चार्जड शीट. प्लेन इनफायनाइट चार्जड शीट. आणि एक फॉर्म्युला तुम्हाला त्याच्यामध्ये रिपीट होताना दिसेल. कुठला फॉर्म्युला सांगा बघूया, दोन्ही केसमध्ये कुठला फॉर्म्युला रिपीट झालेला आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा, सांगा जरा. कुठला फॉर्म्युला रिपीट झालेला आहे सरफेसवरचा? काय फॉर्म्युला येतो, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट हा फॉर्म्युला रिपीट होत आहे. तर तोच फॉर्म्युला साधारणपणे तसंच फॉर्म्युला इथं देखील येणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू प्लेन इनफायनाइट प्लेन चार्ज शीट. सो दिस इज द थर्ड ऍप्लिकेशन. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. थर्ड ऍप्लिकेशन. Okay, suppose there is a charged infinite plane sheet like this. This is a charged infinite plane sheet. Suppose it is positively charged. Positive, negative दोन्ही टाइपचे असू शकते. And near this sheet there is a point P. शीटच्या जवळ काय आहे, पॉइंट P आहे, आणि तिथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. पुन्हा एकदा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथं एक क्लोज्ड सिलेंडर काढावं लागेल P पॉइंट मधून पास होणार.
क्लोज्ड सरफेस काढावं लागेल. क्लोज्ड सरफेस म्हणजे इथं काय काढणार आहे मी, एक क्लोज्ड सिलेंडर काढणार आहे, लाईक दिस. जे या शीट मधून आरपार पास होत आहे, ॲज शोन इन फिगर. हे डेरिवेशन कसं येणार बघा. आता डेरिवेशनला काय इम्पॉर्टन्स नाहीये, परंतु हे डेरिवेशन या पद्धतीने येणार आहे. डेरिवेशन लक्षात ठेवले ना तर तुम्हाला फॉर्म्युले लगेच लक्षात राहतात.